भगवद गीता कहती है तू हिंदू बन, कुरान शरीफ कहता है तू इस्लाम बन, बाइबल कहता है तू क्रिश्चियन बन, लेकिन मेरे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का संविधान कहता है अरे इंसान तू पहिले इंसान बन। हे कशासाठी सांगायचं? 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाचं संविधान लिहून पूर्ण झालं आणि 26 जानेवारी 1950 ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली। भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये कलम 24 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे। या देशामध्ये जन्म घेतलेला कोणताही व्यक्ती कोणताही धर्म स्वीकारू शकेल, त्या धर्माचा प्रचार प्रसार करू शकेल, त्या धर्माचे व्रत करू शकेल, परंतु दुसऱ्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं आहे। हे कशासाठी सांगायचं? कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर म्हटले होते की या देशाचं संविधान लिहित असताना मला जास्त कष्ट सहन करावे लागले नाहीत, कारण छत्रपती शिवरायांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं। म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये धार्मिक स्वातंत्र्यावर आधारित 1976 साली धर्मनिरपेक्षता हा शब्द नव्याने समाविष्ट करण्यात आला। म्हणजे छत्रपती शिवरायांना अपेक्षित असणारी धर्मनिरपेक्षता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये भारताच्या संविधानामध्ये नमूद केली। नमस्कार, मी प्राध्यापक रवींद्र नारायण दौंडे, त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज टाकळी येथील शिक्षक आपल्या समोर विषय म्हणत आहेत शिवरायांचे राज्य धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक। लक्षात घ्या, छत्रपती शिवराय एकमेव असा राजा होऊन गेले की ज्या राज्याच्या दरबारामध्ये 18 पगड जातीचे 12 बलुतेदार प्रत्येक धर्माचे लोक यांच्या स्वराज्यामध्ये राहत होते। आपल्याला माहित आहे धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ राजकीय, सामाजिक आणि आपल्या नागरी जीवनामध्ये आपण धर्माला मध्ये न घेता आपण निर्णय घेणे म्हणजे धर्मनिरपेक्षता। याचा अर्थ असा नाही की आपण धर्माचा विरोध करणे म्हणजे धर्माच्या बाबतीत नास्तिक असते, असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही। तर आपण आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये निर्णय घेत असताना धार्मिक कल्पनांना बाजूला ठेवणे आणि मानवी मूल्ये, शास्त्रीय ज्ञान आणि विवेक बुद्धीचा वापर करून आपण निर्णय घेणे म्हणजे धर्मनिरपेक्षता। नोव्हेंबर 1664 आणि ऑक्टोबर 1664 दोन वेळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरती स्वारी केली, सुरतेची लूट केली। हा इतिहास जगज्ञात आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी कॅप्सिन, जो त्या ठिकाणचा ख्रिस्ती धर्मग्रंथ आहे, कॅप्सिन धर्माचे प्रवर्तक एम्ब्रोज यांचा सत्कार देखील केला। का? कारण त्याने आपल्या धर्माचे योग्य पालन केले होते आणि त्या ठिकाणी योग्य प्रकारे धर्माचा प्रचार प्रसार तो मशिनरीच्या माध्यमातून करत होता, म्हणून महाराजांनी त्याचा सत्कार केला। फक्त सत्कार केला नाही तर त्या ठिकाणी असणारे जे चर्च होते या चर्चला छत्रपती शिवाजी महाराजांनी संरक्षण सुद्धा त्या कालखंडामध्ये दिले। 24 फेब्रुवारी 1674 प्रतापराव गुजर, आता गुजर समाज जो आहे ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या ठिकाणच्या धर्माचं पालन करणारा हा समाज आहे। जर तो हिंदू प्रदेशात राहत असेल तो हिंदूचं पालन करतो, ख्रिश्चन तो जर शीख प्रदेशामध्ये असतो तो शीख धर्माचं पालन करतो। परंतु प्रतापराव गुजर नेसरीच्या खिंडीमध्ये बहिलोल खानाबरोबर लढत असताना ज्यावेळेस प्रतापराव गुजर दरार्थी पडले आणि त्यांच्या मृत्यूची बातमी छत्रपती शिवरायांना कळाली, त्यावेळेस सांत्वन करण्यासाठी त्यांच्या पत्नी सोनाबाईंना भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज गेले। अश्रू अनावर झाले, त्या डोळ्यामधून अश्रू पत्नीच्या त्याचे येत होते। महाराजांनी सांत्वन केले, सांगितलं तुमचे दुःख हे डोंगरा एवढे आहे, पण आता प्रतापराव गुजर गेलेले आहेत, आपण त्यांना परत आणू शकत नाही। त्यावेळेस त्यांनी सांगितलं एकीकडे पती जाण्याचं दुःख तर आहे, पण यापेक्षाही मोठं दुःख आहे माझी मुलगी जानकी, त्यांना दुसरं नाव इतिहासामध्ये अंबिकाबाई सुद्धा देण्यात आलेलं आहे, ती उपवर झालेली आहे, तिच्या लग्नाची आता जबाबदारी माझ्यावरती येऊन सोपलेली आहे। त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणताही धर्म कोणतीही जात समोर न ठेवता प्रतापराव गुजर यांची जानकी नावाच्या मुलीचा विवाह आपले सुपुत्र राजाराम यांच्याशी लावला। मला वाटतं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश रघुनाथ पंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार एक पत्र काढलं होतं आणि या पत्रामध्ये आपल्या प्रजांसाठी त्यांनी नमूद केलेलं होतं की आपल्या राज्यामध्ये कोणीही व्यक्ती जो कोणत्याही धर्माचा असेल तो आपल्या धर्माचे पालन करू शकेल, परंतु कोणताही व्यक्ती इतर धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही, अशा प्रकारचं आज्ञापत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलं होतं। याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक धर्माचा सन्मान करत होते।
ईदचा चांद दिसल्यानंतर रायगडावरती तोफेची सलामी देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. युद्धामध्ये जर एखाद्या कुराण शरीफची प्रत जर छत्रपती शिवाजी महाराजांना सापडली तर ते आदराने आपल्या सैनिकांना, मुस्लिम सैनिकांना परत देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. प्रत्येक धर्माचा, सर्व धर्म समभाव जो काय नारा आज आपण देत आहोत त्याचे प्रतीक जे आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. केळशीचे याकूत बाबा हे मुस्लिम समाजाचे होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आपले गुरु मानले होते. का मानले होते? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जी सामाजिक समता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवली होती, ती सामाजिक समता चालवणारे केळशीचे याकूत बाबा होते. याकूत बाबा म्हणायचे, पाणी हे सगळीकडे सारखंच आहे, पण त्याला कुठं पाणी म्हटलं जातं, काही ठिकाणी जल म्हटलं जातं, काही ठिकाणी नीर दुधाचं म्हटलं जातं, पण शेवटी पाणीच आहे. त्याप्रमाणे देव हा एकच आहे, पण त्याला काही ठिकाणी ईश्वर म्हटलं जातं, काही ठिकाणी अल्लाह म्हटलं जातं, काही ठिकाणी गॉड म्हटलं जातं. हा सामाजिक समता देणारा मुस्लिम समाजामधील केळशीचे याकूत बाबा समतेचे प्रतीक होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आपले गुरु मानले. गुरु नाही मानले तर केळशीला आज जी दर्गा आहे या दर्गासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 653 एकर जमीन त्या कालखंडामध्ये दान म्हणून दिलेली होती. काही धर्मांध लोक म्हणतात की खोटी वार्ता आहे, तर सी बिल क्रमांक 5 तालुका सुवर्णदुर्ग आणि त्यामधील 326 क्रमांकाची नोंद आजही उपलब्ध आहे, जे केळशीच्या याकूत बाबांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली जी जमीन होती ती दर्ग्यासाठी दान केलेली होती. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे समतेचे प्रतीक असणारे होते. अफजल खानाला प्रमाणे 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा काढला. हा इतिहास जगज्ञात आहे, पण खरा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते हे दर्शवणारा त्याच्या नंतरच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवढ्याच इत्मिनानमध्ये अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची कबर बांधली. एवढंच नाही, प्रतापगडावर असणारी अष्टभुजेची जी देवी आहे त्या देवीला जो दिवा लावला जातो त्यातील तेल आणि वात आज देखील अफजल खानाच्या कबरसाठी वापरले जाते. कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेलं आज्ञापत्र होतं, लक्षात घ्या. तो नियम आज देखील चालू आहे. मृत्यूनंतर वय संपत हे दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. अफजल खान हा मुस्लिम होता म्हणून त्याला मारला नाही, तर तो स्वराज्याच्या आड आला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये दौलत खान असेल, दर्या सारंग असेल, अरे अफजल खानाला मारण्यासाठी ज्या वाघनद्या होत्या तो आणून देणार रुस्तमे जमान हा सुद्धा मुस्लिम समाजाचा होता. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून ज्यावेळेस कुठून आले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून वृत्तीच्या दाढेमध्ये बसणारा मदारी मेहतर हा देखील मुस्लिम समाजाचा होता. अनेक धर्माचे लोक छत्रपती शिवाजीच्या पदरी होती. 31 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 बॉडीगार्ड मुस्लिम होते. आणि बॉडीगार्ड काय करू शकतो हे इंदिरा गांधींना तुम्ही विचारू शकता. ही घटना घडलेली आहे. 720 पठाण जे आदिलशाहीमधून आलेले होते ते स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एकवटून घेतले होते. कोणत्याही धर्माला पुढाकार दिला नाही किंवा कोणत्याही धर्माचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी विरोध केला नाही. सर्व धर्मांना समोर घेऊन, सर्व धर्मांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. या स्वराज्यामध्ये असा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्या कालखंडामध्ये निर्माण झाला. आज काय परिस्थिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आदर्श घेतला तर या जगामध्ये युद्ध कधीच होणार नाही. सर्व धर्मांना समान पुढे गेलो तर तिसरं महायुद्ध या जगात कधीच होऊ शकत नाही. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपण फक्त दिसण्यासाठी वापरतो, त्याच्यासाठी आपण चंद्रकोर काढतो, दाढी ठेवतो, मिशा ठेवतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असणं नसतं. दिसू नका, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे